प्रवाशांच्या गर्दीत मिसळायचे, क्षणामध्ये सोन्याचे दागिने लंपास करायचे आणि पोलिसांना गुंगारा देत फरार व्हायचे. मात्र अखेर या सराईत टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. ठाणे गुन्हे शाखेच्या घटक 1ने धडक कारवाई करत जबरी चोरी आणि बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या 4 जणांच्या टोळीला अटक केली आहे. या आरोपींकडून तब्बल 52,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने, 5 मोटरसायकली, 1 अग्निशस्त्र, जिवंत काडतूस आणि धारदार चाकू हस्तगत करण्यात आला आहे. तर या कारवाईमुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथील 24 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी MPDA अंतर्गत कारवाई झाल्यानंतरही फरार होता, परंतु आता त्यालाही गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही, हेच या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तर या संपूर्ण कारवाईची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना दिली. गुन्हे शाखा घटक 1 पथकाच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय. ठाणे आयुक्तालयामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 1 चे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत, ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायरआर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायरआर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग मध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान हा MPDA मध्ये सुद्धा पाहिजे आरोपी होता. सदर आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. या आरोपींनी आणि इतर केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्याचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे हे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होती? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी करत होते, स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करत होते. स्वतंत्र आहेत, दोन्ही वेगवेगळे आरोपींचे गट आहेत. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र, फायरआर्म जप्त करण्यात आले. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.